गाव सांगा. सोमनाथ गजानन झेंडे गोमेवाडी. गोमेवाडी. इथे आता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक चालू आहे, माहिती आहे का तुम्हाला? हो. उमेदवार कोण कोण आहे तिथे? उमेदवार जयदीप भैया आहे शिवसेनेकडनं आणि चंद्रकांत दादा पाटील भोसले. तुमच्या गावचा पण एक उमेदवार आहे, हंबीरराव जावीर आणि अर्जुन जावीर. अर्जुन जावीर. तर आता इथं काय वातावरण कसं वाटतं गोमेवाडीत? तुम्ही जिथं जिथं फिरता तिथं आता दोन्ही फिरा 50-60 असं बी 60 शिवसेना आहे असं अंदाज. बाकी जे विरोधी उमेदवार आहे त्याच्याबद्दल काय सांगता येईल? म्हणजे तो कमी कशामध्ये आहे? जनसंपर्क हे कमी आहे. कधी फिरकत होतं? कधी बघितलं का तुम्ही त्याला? असं मी निरकंदरी बघितलेलं असेल पण गावाला असं गोमेवाडी असं काही राजकीय नेते आणि हंबीरराव जावीर ठीक आहे रोजचा आमच्या संपर्कात गावात मतदान होणार का? होणार बऱ्यापैकी संपर्क त्यांचा आहे. आता मतदान किती घेतात काय ते आता पुढच्या पुढे गावच्या जवळ त्यांना पक्षाकडे मिळाले असते तर जरा आनंद झाला असता. अपयशी भरलं माझं थोडंसं पुढच्या काय एकंदरीत शिवसेना इथं लीडवर म्हणजे कसं सत्ताधारी पहिले असल्यामुळं आणि जनसंपर्क त्यांचं जास्त काय त्यांची म्हणजे काय असं एखादं ठळक काम सांगता येईल का त्यांनी? जे म्हणजे काकांच्या ह्याच्यावर काकांनी पण काम केले, काकाच्या कामावरती सहानुभूती भेटेल असं. आता अध्यक्षांची पण साथ आहे. अध्यक्षांची इथं किती आहे संपर्क अध्यक्ष संपर्क आहे शिवसेना. त्याच्यानंतर सुहास भैया. तुमचं नाव सांगा. भीमराव पूर्ण बाळू होलमाने. बर. गाव गाणं आणि सध्या हे इलेक्शन वगैरे चाललंय, काय कोण उभं राहिलंय कोण काय माहिती आहे का? आपल्याला काय फिरतात एवढी खरं. मतदान करता का तुम्ही? मतदान चालू आहे. कसं चिठ्ठ्या देते ती चिठ्ठ्या जायचं बटन दाबलं जाऊ हे माघारी बोंबलत जा. काय म्हणजे काय म्हणतो मी जेव्हा बटन दाबता ते काय म्हणून बटन दाबता? आमका उभा राहिला भाऊ त्याच्या चिठ्ठी जा. हा. आता ह्यावेळी तुमच्या गावात कसं कोणाला वाटतंय? आता मी जवळजवळ 8-15 दिवस इकडेच आहे. बर. मी अजून तिकडे गेलो नाही. कोण उभं राहिले माहितीये का? कोण उभं राहिले माहितीये का? काय आपल्याला माहिती नाही तेच. आता माणसं येतील तुम्हाला सांगायला. बर. चिठ्ठी देऊन देते ती ह्याच्यावर टाक त्याच्यावर जाते ती निघून. काय घेणं आम्हाला त्याचं तिकडं कोणाला का जाणार आम्ही कसले बटा दाबून मोकळू. नाही देणं नाही घेणं मागल्या माणसं सोयी करणं हे काय नाही. गोरगरीब आहे त्याची काय ती सोयी करायची जरा लंगडी पांगडी आंधळी काय आहे ती त्यांचं काहीतरी करायची. आम्हासारख्याला राहू द्या आई भाऊ तर त्यांचं तर काय सुरक्षण जरा करायचं का मोठं होताना खोडच्या करताना घरं भरताय. प्रत्येक जण उभा राहतात घरं भरते स्वतःच हे करतात. गरीबाचं काय गरीबाच काय केले काय करून दावलंय तिने. मतदाना पक्षी तेवढं पाया पडत येतात. किती मोठं असतं ते बारक्याचं पाय धरत. अरे बारक्याचं पाय धरलं तर तुम्ही त्याचं काहीतरी करून दावा ना. बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर आहे तुमचं एक नंबर. तुम्हाला मोहर निवडून द्यायच्या कसं करतात मागली जनता काय ते सांभाळायची भलं करायचं. भलं म्हणा देवदाना देवता पण त्यांना गोरगरीब करा ती बांगडी आणली पण तिची तरी सोय करा. त्याला पेन्शन मिळायला पाहिजे. काय ते काय झालं का शेंगदाण 50-60च्या वर गेलं 150च्या वर तेलाचा डबा तसाच. मग तुम्ही इकडे बारक्या हे दाणाला लावता त्यात पैसे काढताय तकडे तीच माघार आम्हाला देता. तुम्ही का देताय? आम्ही कमवतो तीच तुम्ही आम्हाला देताय माघार. तुम्ही पदार्थ का देताय आम्हाला? पण तुम्ही बी रोजगारी होऊनच जाताय आमच्याकडे त्याचं काय सांगायचं कारण नाही आम्हाला. फक्त इलेक्शन पुरतं 4 दिवस येते ती. 4 दिवस म्हणजे पायाला लोळणे घालतात. पुन्हा कोणी विचारत नाही. मागे आले एकदा निवडून गेलं का पुढची कुठं आहे आपलं कुठं भरलं होईल ह्याच्यावर तुमचं लक्ष जास्त आहे. निवडून गेलो ना कधी पुन्हा तुम्हाला विचारायला तुम्ही मत गरमदास मोठा चांगला तुम्हाला तरी आलं तर काहीच राहिला
तुम्हाला तर विचारायला आलं ती का तुम्ही एवढं फिरताय पाय ही करताय तुम्हाला तर येते ते विचारायला. आम्ही ही जी आहे का नाही ही त्यांच्यापर्यंत पोहोचवतोय हा की बाबा लोकांचं काय मत आहे. तुम्ही मतं मागताय फक्त, पण लोकांचं काय मत आहे. तुम्ही एकदा मत मागून गेला तर पुन्हा तुम्ही बघत नाही. फिरतच नाही माघारी. हा. ह्यांचं काय चाललंय कुठं कसं काय आहे हे तुम्ही त्या लक्ष ठेवता का नाही. खोड्याच्या धरून बसताय निवून आपल्याला कोणी कोण काय होतंय काय करतंय आपलं बघताय पहिलं. हा, बरोबर. गोरगरबा तुम्ही बघत नाही मग कशाला तुम्हाला मत द्यायचं काय काम आहे. नाही, मत द्यायचं लोकशाहीमध्ये मताचा अधिकार आहे. पण आहे. मत जे द्यायचं आहे, आता तुम्हाला द्यायचं त्याला देऊन टाकू आम्ही जा. जो चांगला माणूस आहे जो तुमचं कोणी चांगला ह्या आताच्या कालामध्ये कोणी चांगला विश्वासदार जबाबदार तुम्हाला सांगतो इमानदार आयला आपण त्याचा काहीतरी केलेलं आहे त्याच्याकडे व्हायचं बघावं असं कोणाचं आता हलत नाही. नाही. आता कोणाला तरी एखाद्याला तरी मतदान द्यावंच लागेल. ते बघू आता आमच्या इच्छेचा प्रश्न देऊ ना तर आग्रह ना देऊ. का दाखवणार त्यांना. हा काय का असं बी देत नाही तसा बी देत नाही काय करायचं. जरी आपलं एखादं मोठं काम झालं तर त्याच्यावर लक्ष देत नाही. त्याच्याकडे जा त्याच्याकडे जा 50 ठिकाण फिरवते. तुम्ही काय म्हणत काय 10 रुपये आहेत का हा, हा त्यांच्याकडे गेले का त्याची आत होत नाही माझं काम जा तिकडे. मग तुम्हाला जवळ धरून आमचा काय फायदा आहे. ह्याच्यावर बंधन घाला काहीतरी जरा. समजा चोराचा बाजार कोर्टात गेलं 4 रुपये दे पोलीस स्टेशनला काय झालं गेलं दे तिथे तुझ्याकडे त्याशिवाय काम होत नाही 1000 रुपये काढ. आता त्याच्या याला घोडा लावतो त्याच्याकडे गेलं का त्याने काय बनायचं तुझ्याकडे किती मी माझ्याकडे काय नाही उपास आहे बघ त्याच्या याला घोडा लावतो दे पैसे आत्ताच्या आता जातो ती घ्यायचे खिशात घालायचं तिकडे बसायचं पार लांब जाऊन. हा ती घरात नाही जातो आता उंड्याचा घेऊन येतो त्याला. अरे कुठला घेऊन येतो किस्सा भरला जात असला बाजार जास्त आहे तुमच्या राष्ट्रात. हा ओके, धन्यवाद. धन्यवाद. गाव सांगा. दादा चौरे शंकर चौरे तळवाडी. बर, ही आता निवडणूक लागली तर माहित आहे का होय कोण उभं राहिलंय काय काय एवढं काय कोण आलं नाही तुमच्याकडे. बर, आता ह्या निवडणुका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक आहेत. ह्या निवडणुकीमध्ये तुम्हाला काय अपेक्षित आहे. कोण उमेदवार असावा कसा उमेदवार असावा काय तुम्हाला अपेक्षा काय आहे. काय बरं आहे सगळीच बरे आहे. सगळीच बरे पण आता तुम्हाला मतदान करायचं आहे उद्या 7 तारखेला. होय कोणाला मतदान करणार. मतदान करायचं कोणाला करायचं कोणाच करायचं कोणाला करायचं करायचं कोणाला करायचं. तुमचा प्रतिनिधी निवडायचा आहे तुम्ही. तुमचा एक कारभारी जो आहे जो तुमचं मत जे आहे दिल्यानंतर तो तुमचा प्रतिनिधी म्हणून सांगलीला पाठवायचा आहे आटपाडी पंचायत समितीमध्ये पाठवायचा आहे ते तुम्ही ठरवायचं आहे. मग कोणाला तुम्ही ठरवणार. ते आता अजून काही आले नाही द्या मला सांगायला हा सांगायला आल्यानंतर करूया की ती कोणाच्या सांगण्यावरनं करता तुम्ही. स्वतःवरून नाही आमचा भाऊ हा त्याचे अच्छा जे सांगतील तिकडे मतदान करणार. तुमच्या मनानं नाही. नाही. अच्छा ओके. तुमचं नाव आणि गाव सांगा. माझं नाव अनिल अंबादास देशपांडे गाव गोविंदवाडी तालुका. सध्या पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचं वातावरण आहे माहित आहे तुम्हाला. होय उमेदवार कोण कोण आहे ती कल्पना आहे. होय बरं इथं काय कोणाची हवा आहे काय. फक्त काय दोनच आहेत ना हा एक शिवसेना आणि कमळ. तुमच्या गावातले पण उमेदवार एक आहे. हो काय इथं गावातला म्हणजे असं तुम्ही इकडे तिकडे फिरताना काय कल वाटते बाबा गावचा उमेदवार म्हणून गावच्या उमेदवाराकडे बघणार की शेती 2 मोठ्या पक्षाचे उमेदवार आहेत त्यांच्याकडे बघणार. कसं आहे हे दोन्ही गोविंदवाडीत समसमान राहतील. हा 50-50% राहतील दोन्ही असा माझा अंदाज आहे. शिवसेनेच्या उमेदवाराचं काय काम काय काम उमेदवाराच्या ह्याच्यावर हे करतील का त्यांच्या वडिलाच्या कामावरती लोक ध्यान देतील का अध्यक्ष तानाजी पाटील यांच्या कामावर. बरोबर आहे तानाजी पाटीलच्या. आणि ते हे चंद्रकांत भोसले म्हणून आहेत तेही भाजपचे उमेदवार आहेत.
त्यांचं कसं आहे? चांगलं इथं गोंधळीत तर 50-50% होईल दोघांना. हा असा माझा अंदाज आहे. हा. मग अजून काय. नाही, आता तुम्ही हिंडता फिरताना असं लोकांच्या मध्ये चर्चा पण तुम्ही ऐकत असाल हा बरोबर आहे. गावामध्ये. हा अं, तेच की गोंधळी गाव हे दोघांनाही समसमान राहील 50-50% राहील असा अंदाज माझा आहे. मग आता जनतेच्या मनातलं काही कळत नाही. ते प्रत्यक्ष ज्या दिवशी म्हणजे मतमोजणी होईल त्याच वेळेला ते निघतं. आता दोन्हीपैकी उमेदवार योग्य कुठला वाटतं? मग कसं आहे दोन्ही तुल्यबळ आहेत आणि दोघांची कामं चांगली आहेत. मग आता इथं गोंधळी नेता म्हणून दोघांचं कोणाला तर 1-2 नंबर द्यायला लागेल. नाही तसा 1-2 नंबर तो फक्त मतदाना दिवशी तुमचं नाव आणि गाव सांगा. गाव गोमेवाडी. नाव दशरथ जावेद. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ह्या निवडणुका चालू आहेत. हा बोला की. त्याची काही कल्पना आहे की. आमच्याकडे आता आमची कल्पना म्हणजे शिवसेनेवर जरा जोर आहे. जोर आहे? तर कशामुळं काय लोक व्यक्तीला आता काय आवडच आहे त्याची हो. आवडत आहे? हा त्याचं काही काम आहे म्हणून की नाही, कामासाठीच आहे. काम झालेलं आहे म्हणून लोकांचं म्हणणं आहे. काम नाही झालं कोण म्हणत होता. बरोबर असं आहे हो. काम झालंय तर झालंय. हा शिवसेना म्हणजे हे जयजी भैया पाटीलची आहे की तानाजी अध्यक्ष तानाजी पाटील? जयजी भैया परत अनिल भाऊचा मुलगा ह्याच्यासाठी सगळे करायला लागले. अच्छा, म्हणजे भैया आणि हे 2 भैया आहे. सगळ्यांचा मेलमिलाप आहे. हा अच्छा. माझं नाव तुकाराम जाधव, गोमेवाडी गाव. बरं, आता सध्या इलेक्शन चालू आहे. हा काही कल्पना? कल्पना काय भाजपचा एक आहे, हा. पुन्हा याचा शिवसेना. शिवसेनेचा एक आहे, आणखी आणि बाकी आहेत दोघं तिघं अपक्षवाले काय त्याचं काही नाही येत. त्यांचं काय नाही. इथं आता इथं काय शिवसेनेचा जो उमेदवार आहे त्यांनी पहिली त्यांच्या वडिलांनी बरीच कामं केलेली आहेत, त्यामुळं गोरगरिबांची बरीच कामं केली, त्यामुळे जास्त करून ओढा त्यांच्याकडेच जास्त आहे गोरगरिबांचा लोकांचा. अशी इथली एक साधारण परिस्थिती अशी आहे. बाकीचं काय नाही. विरोधी उमेदवार आहे त्याच्याबद्दल काय सांग? विरोधी उमेदवार ह्या गावात तरी कमी म्हणजे हे दिसते असणार, पण तसं काय एवढं सांगता येत त्याचा संपर्क वगैरे इथं काय कधी नाही. संपर्क कमी आहे. कमी आहे? कमी. येतच नाही की? नाही या चालू याला येणार की, पण आता तरी ह्याच्या अगोदर अगोदर कधी दिसलाच नाही फिरायला. अगोदर जास्त म्हणजे माणसं संपर्कात नव्हती. संपर्कातच नाही. आता जयदीप भोसलेंचे वडील पहिल्यापासून ह्या गावाच्या संपर्कात होते, त्यामुळे लोकांना त्यांच्या वडिलाची जरा जाणीव आहे, त्याच्यामुळे जरा ओढा त्यांच्या मोहन काका मोहन पुण्यातला माणूस जुन्यातला माणूस असल्यामुळे माणूस. आणि गोरगरिबाची बरीच कामं केलेली आहेत त्यांनी. ते कामं विसरत नाही लोक, माणूस विसरणार अशी परिस्थिती आहे. तुमचं नाव आणि गाव सांगा. शिवाजी जयवंत आलदर, गाव गोमेवाडी. बरं, सध्या इलेक्शन चालू आहे, हा माहित आहे? होय. कुठलं कशाचं इलेक्शन चालू आहे? जिल्हा परिषद पंचायत समिती. बर, इथं कोण कोण उमेदवार आहे? काय उमेदवार आहेत की कोण कोण? तळवाडी 2 आहेत, नेलकरची 2 आहेत, चंदूभाऊ, पुन्हा जयदेवबाया भोसले, सरगर एक, मारगोडी एक लेडीज. बर, बाकी आता इथं तुम्ही फिरत असताय, हा काय कोणाचा हवा वगैरे आहे काय? ते आता पुन्हा सांगतो, ते कल विचारलं ते नाही बोलता येणार. नाही तिकडे सांगेल मी. एखाद्या ते उमेदवार उभा राहिले तर यांचा संपर्क वगैरे काय? संपर्क काय सरपंच संपर्कात आहेच ना गोमेवाडीच्या. हा, भाजपकडेच आहे आपण. भाजपकडेच आहे. हो बरं, उघड आहे अगदी. एकदम. हो कमळकडे उघड आहे. हा, काय त्या उमेदवारांचं काय संपर्क वगैरे काय? संपर्क काय आहे, रोजच्या रोज संपर्क आहे. रोज येते ती? होय, रोज येते ती, बोलून घेते ती, जेवाय घालते ती, पार्ट्या देते ती. खरं? होय. ही पार्ट्या फक्त आता निवडणुकी प्रचार राहणार. अरे ह्याच्या आधी पण असते ते ना. सरपंच आम्हाला काही कमी करत नाही गोमेवाडीचा. रोज पार्टी? हो, काय पाहिजे ते देते. गावचा सुद्धा उमेदवार आहे. हो गावचा सुद्धा आहे. त्याचं काय? त्यांना काय मतदान? हो त्यांना सुद्धा आहे ना. भाजपला तुम्ही दिलं त्यांना कुठलं देणार मतदान? एकच मतदान एका? हो मग एकालाच येणार ना, मग कमळलाच करणार. सगळे? हो सगळं करणार.
इथं कमळला जास्त होईल असं तुमचं म्हणणं आहे? ती काय मी तसा मी म्हणू शकत नाही, पण हाय कमळला जास्त हा ती कमलचं हाय ती काय खरं सांगायला काय अडचण नाही. ओके. रविकांत शांताराम सोनी, गोमेवाडी. सध्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक चालू आहे. हो आहेत की. काय इथं काय परिस्थिती काय आहे गोमेवाडीत? परिस्थिती आता काय सांगता येत नाही, पण शिवसेना जरा थोडी म्हणजे हिरत आहे, जोमात आहे इथं. जोर आहे. हो जोर आहे शिवसेनेचा. त्याला कारण काय? कारण म्हणजे अनिल भाऊंनी लोक जपलेले आहेत आणि सुहास भाईंनी सुद्धा कामाचा म्हणजे जोर बराच ह्या भागात केलेला आहे. त्यामुळे भरपूर लोक सुहास भाईच्या आणि अनिल भाऊच्या पाठीमागं आहेत. आणि तानाजी पाटील हे तालुक्याचे अध्यक्ष आहेत, त्यांनी सुद्धा भरपूर कामं ह्या तालुक्यात केलेली आहेत. त्यामुळे ते लोक कल त्यांच्याकडे जास्त आहेत. म्हणजे दुसरा भाजपचा उमेदवार आहे त्याच्या संदर्भामध्ये काय? भाजपचं आता इथं म्हणजे काम करण्यालाच म्हणजे असं कोण नाही, असं म्हणजे पुढे येऊन काम करणारच असं म्हणजे कोण येता नाही. मग त्या उमेदवाराचा काय संपर्क वगैरे इथं? उमेदवाराचा पण संपर्क काय म्हणजे कमीच आहे, जास्त नाही संपर्क. कधी असं ह्या भागात फिरलाय का तुम्ही? नाही मी तर अजून मग त्या उमेदवारालाच बघितलेलं नाही, खरोखर बघितलेलं नाही. आता हे इथं तुमच्या गावातलं पण एक उमेदवार आहे. हो आहे की, आमच्या गावातले पण ते माजी सरपंच आहेत आंबेराव जावीर. त्यांचं सुद्धा काम म्हणजे आहे बऱ्यापैकी. त्यांनी त्यांच्या काळात 2007ला ते सरपंच होते, त्या काळात त्यांनी काम केलेलं आहे चांगलं बऱ्यापैकी. आणि ह्या गावात मतदान होईल का? म्हणजे गावचं म्हणून काय मतदान होईल का? नाही होईल की, थोडंफार गावचा जाईल त्यांना पण जास्त म्हणजे बऱ्यापैकी मतदान होईल गावात. त्याला फटका कोणाला बसेल? आता फटका ते भाजपलाच बसेल, का तर ते सरपंच आता सध्याला ते भाजपच्या म्हणजे गावाचे भाजपचे पॅनल आहे का नाही, त्या पॅनल बरोबर काम करायचे ते फटका भाजपलाच बसणार. आता इथं आता गोमेवाडीमध्ये भाजपची ग्रामपंचायत मिसळ आहे. हा ग्रामपंचायत भाजपचीच आहे. आज शिवसेनेचे जरा थोडंफार म्हणजे त्यांच्यात अंतर्गत वादामुळे ते शिवसेनेची सत्ता हातातून त्यांच्या गेलेली आहे. ते काय जनतेने त्यांना संपवलेलं नाही, ते कार्यकर्त्याच्या अंतर्गत वादामुळे सत्ता गेलेली आहे त्यांच्या हातून.